तर मॅचला जो सुरुवात, मॅचचा पहिला बॉल समोर असेल जयेश. यावेळेस चेंडू हवेत आहे, इनपुटच्या वरने चेंडू निघून चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. पहिल्याच बॉलवर 2 धाबा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. स्वतःचं खातं खुलं केलं जात आहे. जयेश आपण पाहतोय आणि संघाचं खातं खुलं करत असताना फलकावर 2 धाबा. अशा पद्धतीने पाहिलं तर पहिल्या चेंडूवर 2 धाबा आल्यात. कन्व्हिन्सिंग नव्हते बॅटर. 2 धाबा फलकावर जोडण्यात यश जरूर आलंय. गोलंदाज यश पाटील गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस बॅटची एज घेऊन चेंडू विकेटच्या मागे गली रिझन मध्ये निघून चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावफलक 3 अंकावर पाहायला मिळतंय. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 धावा फलकावर. P1चं षटक, पॉवरचं षटक आपण पाहतोय. आई गावदेवी पिळंजे विपक्षात आई गावदेवी देपोली. एकाच ग्रामपंचायतीतील हे 2 संघ एकामेकांसमोर लढत असताना आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं जाईल. पैकी होईपर्यंत मुभा होती बॅटरला सिंगल धाव कंप्लीट करण्याची. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचला गेलाय. 4 अंकावर धावफलक. 4 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाज यश पाटील पुण्याचे एकदा गोलंदाज ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मिड ऑफच्या वरनं लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकची सजावट आहे. एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट करत असताना आपण जयेशला पाहतोय. 1 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 5 या अंकावर धावफलक. डबल सिंगल 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 नाही तर मात्र धाबा जमा केल्या जातात पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. P1च्या षटकामध्ये यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू सरळ 1 टप्प्याखेरीज निघून चाललाय लॉंगॉन क्षेत्राच्या बाहेर चौकाराकरिता. हा येतो या इनिंग मधला, या डावातील पहिला चौकार. जाईल, जाऊन पोहोचेल फलकावर आपल्याला पाहायला मिळतात 9 धावा. गोलंदाज यश पाटील पुणे जगदा गोल ट्रॅकवर. यावेळेस ऑन साइडला उडवला गेलाय, चेंडूला पाठवला गेलाय. 1 टप्प्याखेरीज सीमा रेषेच्या बाहेर जाणारा हा चौकार. आपण पाहिलं तर ज्युनियर गट पहिल्या अ गटामधून पाहिलं तर क्वालिफायर मॅच मध्ये जयशल्पा राहुल एलिमेंट सोनटके टीम क्वालिफायर मॅच मध्ये उभी राहिली आहे. आता मात्र ब गटातून कोणता संघ त्यांच्या विरोधात लढण्याकरिता क्वालिफायर मॅच मध्ये आपण पाहिलं तर ब गटामध्ये आई गावदेवी पिळंजे, आई गावदेवी देपोली, छत्रपती स्पोर्ट्स पिळंजे, MN अलखिवली, जयदुर्गा विश्वगड असे 5 संघांना पाहणार आहोत. हे 5 संघांमधून कोणता संघ क्वालिफायर मॅच मध्ये उभा राहील. आपण पाहतोय
कृष्णा व निनाद स्मृती चषक 2026 कृष्णा पवार आणि निनाद लसने यांच्या आठवणीला उजाळा देणारी स्पर्धा. या स्पर्धेचे प्रणेते आपण पाहतोय कुणालदादा लसने आणि सतीशदादा जाधव आणि त्यांचे टीममेट्स. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपल्यास भेटीत आली आहे. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये आपण पाहतोय ज्युनियर गट. खऱ्या अर्थानं पाहिलं तर भव्य दिव्य ही स्पर्धा. चला मॅचला सुरुवात करायची. वेळ दौडू नका. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय महेंद्र शेलार, समोर बॅटर जयेश. चांगली सुरुवात झाली आहे, चांगली पार्टनरशिप. पहिल्या ओव्हरमध्ये 13 जमवल्या गेलेत. मात्र दुसऱ्या षटकामध्ये त्याच पद्धतीची बॅटिंग राहील की गोलंदाज मात्र इथून कमबॅक करेल. यावेळी चेंडू हवेत आहे. यावेळेस लॉंग ऑफ क्षेत्रामधून चेंडू निघून चाललाय. सीमा रेषेच्या बाहेर जाणारा हा चौकार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सन्माननीय उमेशजी गुरव यांचं शुभागमन. आपलं सरचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. एक गोड व्यक्तिमत्व कबाड गावचं, त्यांचं नुकतंच आगमन झालं. आपलं सरचं स्वागत, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. धावसंख्या पाहिली तर फलकावर पाहायला मिळते 17 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर चांगली सुरुवात म्हणावी लागेल बॅटरच्या माध्यमातून. हा येणार चौकार आपण पाहिला. यावेळेस स्वतः फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्र स्टॉप केला गेलाय. चेंडूला एक सिंगल धाव जरूर घेतली गेली. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली. 18 अंकावर धावफलक. आणि जर अनिल पाटील यांनी झेल पकडला तर उमेश गुरव यांच्या माध्यमातून झेल करिता 200 रुपयाचं कॅश प्राईज. आणि लगातार 3 षटकार आले तर मात्र 2000 रुपयाचं कॅश प्राईज. कवाड ते अंबाडी असोसिएशनचे अध्यक्ष संतोषजी गुरव जिंच्या माध्यमातून हे कॅश प्राईज असेल. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर धावा किती आल्यात. 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल. फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 20 धावा फलकावर आहेत. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय आई गावदेवी देवपुली टीम. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगला झेल तिथं मात्र कंप्लीट केला गेलाय. विकेटचं इथे मात्र होईल पतन. चांगलं सॉन्ग आपण पाहतोय निलेश दादांचं. हे सॉन्ग खऱ्या अर्थानं पाहिलं तर नवतरांच्या गळ्यातील ताईत निलेश दादा गुरव यांचं हे सॉन्ग आपण ऐकलं. धावसंख्या पाहिली तर 20 अंकावर. विकेटचं पतन जरूर पाहिलं. ह्यावेळेस ऑन साईडला टर्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप क्षेत्रामध्ये. चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक सिंगलच्या बढतीनं धावफलक 21 अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. अशा पद्धतीनं पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 13 धावा जरूर खर्च केल्या गेल्या होत्या. तर दुसऱ्या षटकामध्ये महेंद्र शेलार चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर जरूर चौकार आला होता. त्यानंतर मात्र चांगली लाईन लेंथ पाहायला मिळते. ह्यावेळेस ऑन साईडला प्रोटेक्शन आहे डीप क्षेत्रामध्ये. त्यानंतर मात्र चांगली कॉलिंग पाहायला मिळाली.
दोन धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने धावफलक 23. 23 या आकडे बरं धावफलक. च्या पद्धतीनं पाहिलं तर दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. शांत क्रिकेट आपण पाहतोय ह्या डावामध्ये. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 23. एक गटाच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना आपण आई गावदेवी देवपुली टीमला पाहतोय. आई गावदेवी पिळंजेच्या विरोधामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय केतन पाटील आणलं गेलंय. आई गावदेवी पिळंजे टीमचा आपण विचार केला तर या अंगामध्ये चांगला खेळ राहिलाय. गोलंदाजी चांगली राहिली आहे. यावेळेस ऑन साईडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं पंबल झालं. यश पाटील तेथे उपस्थित होते. एकच धावेवर समाधान मानावं लागेल बॅटरला. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 24-24. जरूर या डावामध्ये पाहिलं तर 3 चौकार आलेत, परंतु बाकी चेंडूवर सिंगल जमा केलेत. 24 धावा आपल्याला फलकावर पाहायला मिळत आहेत. एकंदरीत 13 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत यश पाटील. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि त्यासाठी तो जाणला जातोय. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या आपण पाहिली तर 25 या आकड्यावर. अशा पद्धतीनं पाहिलं तर चेंडू डिलिव्हर केले जातात. क्षेत्ररक्षण त्या पद्धतीने सजवलं गेलंय आणि ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण आहे त्या पद्धतीने डिलिव्हर केलेले चेंडू मात्र बॅटरला त्या दिशेनेच मारावे लागतायत. यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत स्वेरले क्षेत्रामध्ये. लाईन आणि लेंथ चांगली पाहायला मिळाली. सिंगलने मात्र धावफलक पुढे नेण्याचं काम केलं जातंय. या षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या 3 चेंडूवर 3 सिंगल आले आणि धावसंख्या 26. चांगली गोलंदाजी होती तिसऱ्या षटकामध्ये. केतन पाटील चांगली लाईन लेंथ बॅटर समोर ठेवत असताना हात खुलू दिले नाहीत. यावेळेस हाफ ट्रॅकर. इथे मात्र काय घडलंय ते पाहण्यासारखं असेल. त्या पद्धतीने एफर्ट्स लावले होते सीमारेषे जवळ. एक सिंगल धाव जरूर कंप्लीट केली गेली. ते मात्र टीव्ही स्क्रीनवर आपण पडताळणी करत आहोत कशा पद्धतीने हा चेंडू स्टॉप केला गेलाय. हाफ ट्रॅकरला चेंडू उडवला गेला होता. सीमा रेषेजवळ क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले होते. त्यानंतर मात्र एफर्ट्स खूप चांगले पाहायला मिळाले आणि स्टॉप केला गेला अंतिम क्षणाला. ज्या पद्धतीनं पाहायला मिळतोय कमालीचं एफर्ट्स ते त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यावेळेस चेंडू अभेत आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि इथे मात्र अमोल पाटील चांगला झेल संपन्न करत असताना विकेटचं होईल इथे मात्र पतन.
टॉस का बॉस, हेड आणि टेल ह्या नाण्याच्या बाजू आपण पाहतोय. पिळंजे खुर्द टीमचा कॅप्टन कॉल देतोय. हेड असा कॉल आणि नाण्याची बाजू टेल. अलखिलू टीमने टॉस जिंकलाय. मी उमेश दादांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. टॉस जिंकलाय. दुपारचं सत्र आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पिळंजे टीमला किती धावांमध्ये रोखण्याचा तू प्रयत्न करशील? असे कोणते गोलंदाज तुझ्याकडे आहेत की पहिल्या षटकापासून एक आक्रमण गोलंदाजी पाहायला मिळेल? 30 ते 35 म्हणजे त्याच्यामध्ये आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. धाबा रोखावं लागतील, त्यानंतर मात्र त्या चेस करावं लागतील. बॅटिंग करण्याकरिता कोणते फलंदाज तू तुझ्याकडे वापरण्याचा प्रयत्न करशील? कोणा अपेक्षा असतील या मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली जाईल आणि त्या धावा चांगल्या पद्धतीने चेस होतील? रामदास आहे, साजन आहे, उत्तम आहे. धन्यवाद. आता मात्र पहिल्या सत्रामध्ये पहिल्या डावामध्ये बॅटिंग करायचे. काय निर्धार मनात घेऊन उतरणार आहेत मैदानाच्या आतमध्ये? किती धावांमध्ये जाण्याचा प्रयत्न असेल? 40+. कोणावर अपेक्षा असतील या मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली जाईल? तुषार आहे, प्रतीक आहे, विकी आहे. प्रथमतः बॅटिंग केल्यानंतर त्या डावा डिफेंड करायचे आहेत. त्याकरिता तुमच्याकडे गोलंदाज कोणते वापरशील या मॅचमध्ये आणि कोणाकोण अपेक्षा असतील या मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली जाईल, विकेट मिळवल्या जातील? विपुल आहे, विकी आहे, प्रशांत आहे, तुषार आहे. शेवटचा प्रश्न आहे, आयोजन नियोजन आणि कुणालदान रसने यांची ही स्पर्धा कशा पद्धतीने एन्जॉय करतोय? खूप छान आयोजन नियोजन आहे. आम्हाला खेळायला संधी दिल्यामुळे कमिटी टीमचे आभारी आहोत. धन्यवाद. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. इथे टॉस जिंकलाय एम एन अनखोली टीमनं. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. इन्व्हाइट केले बॅटिंग करण्याकरिता छत्रपती स्पोर्ट्स पिलांच्या टीमला. धन्यवाद. ओर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद सुनील पाटील. आपण पाहतोय तिकडे स्पर्धा दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं आणि पाहू शकाल की एक शानदार दर्जेदार क्रिकेटमध्ये मोस्ट वेलकम वेलकम वेलकम. तर आपण जाऊया आता मागच्या दिशेनं. पाहू शकाल नक्कीच एका साईड पाहायला मिळते टीम आई गावदेवी पिलंजे अगेन्स्ट तुम्ही जर पाहिजे नक्कीच आई गावदेवी देपोरी यांच्यामध्ये एकच ग्रामपंचायतमध्ये मैत्रीपूर्ण लढा. हा संघर्ष मैत्रीपूर्ण असेल कारण इथे कुठलाही राग उत्सव नसेल. इथे मॅच कंप्लीट झाल्यानंतर नक्कीच पाहू शकाल. आणि अंबाडी ते कवाड असंख्य माध्यमातून ही स्पर्धा पहिल्या दिवसामध्ये तुम्ही पाहतात. खऱ्या अर्थानं कृष्णावर निनाद स्मृती चषक 2026 मध्ये 6 ते 8 या स्पर्धेचं आयोजन आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेची आणबान शान निलेश दादा पाहू शकाल. नक्कीच या स्पर्धेला 3 दिवसांत नक्कीच व्हिजिट देतील. पण नक्कीच कुणाल नसते टीम कंपनी या स्पर्धेला मध्ये खऱ्या अर्थानं अप्रतिम नियोजन आयोजन दिमागदार दर्जेदार पद्धतीनं 24 बॉल्स इथे पर्यंत पाहू शकाल. अमोल आणि यश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम आपण जर पाहिलं तर पिलंजेकडनं आणि बॉलिंग मार्कवरती आला. पहिले स्पीड हाताळण्याकरता मेंटेन पॉप आहे गोलंदाज मिस्टर बिपिन. दुपारचं अंक जरी असेल थोडंसं मात्र हिट तुम्हाला मात्र पार मिळते. 2:45 पहिला बॉल डिलिव्हर होण्याकरता सज्ज असते बॉलिंग ट्रॅक वरती. चला इथे बद्दल नक्कीच फक्त 15 मिनिटं दिली जातील एका इनिंग करता. थोडं स्पीडअप करा. पहिला बॉल खूप चांगल्या पद्धतीने मात्र स्टँड खेळायचा प्रयत्न केलाय आउटसाइडला. तिथे मात्र नक्कीच फ्रेश फील्ड करेपर्यंत एक सिंगल येते. एकाच विभागामध्ये जरी असेल एकाच ग्रामाच्या अंतर जरी असेल तर इथे मात्र संघर्ष महत्वाचा आहे. कारण तुम्ही मैदानाच्या आतमध्ये काय करू शकता आणि काय होऊ शकतं हे समजा तुम्ही आम्ही कोणी सांगू शकणार नाहीत. पण क्रिकेट देखील तसंच आहे. आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेत पहिला दिवस असताना खूप साऱ्या पद्धती पाहू शकाल की खऱ्या अर्थाने टीम सोनटक्के नक्कीच काजू बांधणपाडा अग्रीपाडा खोणी हिवाली पिलंजे देपोली नंतर पिलंजे सेकंड पाहतो छत्रपती स्पोर्ट आणि त्यानंतर अलकिवली आणि विश्वगड सर्व टीमना पहिल्या दिवसामध्ये प्राधान्य दिलं गेलं. आणि याच्या माध्यमातून क्वालिटी क्रिकेट ज्याला म्हणतात ना की 24 बॉल अगेन्स्ट गेम स्टार्ट ॲट द फिनिश. कारण 24 बॉल हे तुम्हाला खेळायला मिळतील आणि ते चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला देखील मिळेल. अशा पद्धतीने क्रिकेट तुम्ही पाहतात आणि खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धेचं आयोजन तुम्ही 2026 मध्ये पाहतात. तर आता मागच्या दिशेनं पहिले स्पेन प्रगती पथावरती असताना पहिल्या स्पीड मध्ये आतापर्यंत मोठे स्ट्रोक मानू दिले नाहीत. पहिल्या दोन सिंगल आली आहे. बॉल क्रमांक 3 आज पेस बॉल परफेक्ट ऑन स्पेस ऑन डिलिव्हरी. लेंथ खूप चांगली होती. डिलिव्हरी केलं गेलं. पाटा विकेट्स मध्ये पाहत असताना स्पेस पाहू शकाल. दोन डिफरंट आहे पाता आणि माती विकेट्स मध्ये. कारण पाटा तुम्हाला परफेक्ट मात्र वेग देईल आणि माती तुम्हाला स्लोवर करेल. हे गुणधर्म आहे या दोन्ही विकेटचे. जो तुम्ही क्रीज पाहतात ना पाता विकेट किंवा माती विकेट्स. यावेळी इनसाइड कव्हर फटका. इथे मात्र फटका फसला होता. ते सर्कस चार्टमध्ये पाहू शकाल. बिट ऑफ क्षेत्रामध्ये फील्ड घेत असताना
अडीच लॉंग ऑफ पासून दूर नाही, असा कव्हर पासून दूर जरी नसेल तरी 30 सर्कलच्या आतमध्ये पाहतोय आमची स्क्वेअरची पंच आपण पाहू शकाल. विकी भात्रे यांना एक सिनियर क्रिकेटर म्हणून सातत्याने कमी वेळेमध्ये कमी वर्षामध्ये चांगलं क्रिकेट त्यांच्याकडे पाहत आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच ते देखील 2 दिवसात तुम्हाला नक्कीच हे नक्षानं खेळताना पाहायला मिळतील. प्रेक्षकांच्या माहिती करता एका साईडनं आई गावदेवी पेलंज आहे तर एका साईडनं आई गावदेवी देपोल यांच्यामध्ये मॅच चारी आहे. यावेळी मात्र फ्लॅट बॉल पाहायला मिळाला. छोटू भाऊ जिथे मात्र जास्त हाईट घेतली गेली मात्र नेक्स्ट स्क्वेअरचे पण आम्हाला नक्कीच दर्शवताना विकी की नो बॉल बिमर बॉल या ठिकाणी नक्कीच नो डाऊट ॲज अ परफेक्ट डिसिजन ॲज गुड डिसिजन. पहिला बिमर बॉल इथे आलाय, शाही जास्त पाहायला मिळाली. थोडं म्हणतो ना ज्या पद्धती 1970 मध्ये ज्या क्रिकेटची सुरुवात झाली ना मध्ये क्रिकेट खूप जुनं होतं मग त्यानं सर्व काही क्रिकेटमध्ये बदललं गेलं. बीसीसीआय यावेळी मात्र फ्रीडचा परिपूर्ण फायदा घेतला गेलाय. सर्व मात्र बॉलला फेकून दिलं गेलं स्टँड ऑन डिलिव्हर षटकार 6 धावा. शकल परफेक्ट मध्ये त्यावरती क्रमांक पाहायला मिळाला कारण फ्रीडचा बॉल आणि 100% त्यावरती मात्र बेनिफिट पाहू शकाल. षटकार ठोकला गेला ऑन साइडला 6 धावा. यावली मध्ये कव्हर पॉइंटला क्लास डाऊन डाऊन द ग्राउंड बॉल तर पाहू शकाल मनगटाचा फेस करत असताना टायमिंगला प्रॉपर केलं जात आहे. सर्व मध्ये येते डाऊन द ग्राउंड चौकार 4 धावा. मान शान कर्तृत्वाची जबाबदारी एकच खऱ्या अर्थानं वादा आमचा निलेश दादा आणि निलेश दा गुरुबद्ध म्हणावं ती खऱ्या अर्थानं मात्र शब्द कमी पडतील दिवस कमी पडतील एवढं मात्र समाज कार्य आहे. आणि खऱ्या अर्थानं एक चांगलं व्यक्तिमत्व नाही तर मात्र प्रत्येकीच प्रगतीची व्यक्तिमत्व ज्याने खऱ्या अर्थानं कमी वेळेमध्ये त्यांनी देखील एक स्वतःचं वेगळं साम्राज्य निर्माण केलं आणि समाजसेवक मध्ये भिवंडी ग्रामीणला मिळणारा कोयनी हिरा या स्पर्धेची खऱ्या अर्थानं आन मान शान तुम्हाला पाहायला मिळते. आता मॅचच्या दिशेनं आतापर्यंत मात्र स्पीड मध्ये बॉल कंप्लीट झाले तर पाहू शकाल की षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाले बिपिन त्यानंतर सेकंड स्पीड करता गोलंदाजी मार्क वरती आलाय अक्षय. 40 रन्स ऑन कार्ड विचार करता 10च्या सरासरी 6 बॉल मध्ये इथे मात्र धावसंख्या कन्वर्ट करायची आहे. व्हाईट बॉल पंतांच्या 2 आज समांतर धाव मात्र अवांतर आणि 1 धावेच्याच मदतीनं स्कोर कार्ड इथे जाऊन पोहोचलाय. तर पाहता नक्कीच आई गावदेवी पिलन्स आपल्याला पाहायला मिळते 15 या धावसंख्येवरती आहे कारण 6 बॉल 10 ही धावसंख्या जरी समीकरण असेल तरी मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीचा संघर्ष पाहतोय. आणि या रखरखत्या उन्हामध्ये म्हणतो ना की खऱ्या अर्थानं आपल्या गावाची जर्सी प्रदान केली आहे. ते गाव माझं आहे त्या गावाकरता मला खूप काय करायचं आहे आणि ते गावाची जर्सी मी प्रदान केली आहे. पण म्हणतो की खऱ्या अर्थानं ग्रामीण क्रिकेट तुमचं पहिलं प्लॅटफॉर्म आहे मग तुम्हाला मिळणारी त्यानंतर प्रगती मग ओपन मॅचेस टेनिस बॉल मध्ये मग त्यानंतर सारजा दुबई कटार पर्यंत आपला प्रवास मग त्यानंतर 2 वर्षापासून खऱ्या अर्थाने सुरेश दिवस क्रिकेटमध्ये आले. आयसीसी स्पर्धेला सुरुवात झाली कालचा दिवस तर पुनश्च एकदा टेनिस बॉल विश्वावरती ज्यांनी हुकूमत गाजवली एक वेगळं साम्राज्य निर्माण केलं. गोरसेचा सुपुत्र भावेश पवार इथे मात्र क्लॅक केलं बॉलला परफेक्ट पाहू शकाल परफेक्ट फिनिश केलं बॉल व्हॉट अ टायमिंग अ सुपर टायमिंग षटकार 6 धावा. मिळाला सुपर टायमिंग लाजबाब गाड्या 6 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 21 या धावसंख्येवरती 21 रन ऑन कार्ड. जबरदस्त अटॅक पाहायला मिळतो आता परफेक्ट सुपर टायमिंग त्या ठिकाणी प्रॉपर पाहायला मिळालं. सर्व मात्र आपलं क्लासात्मक कलात्मक बॉडीने सर्व बॉलला फिनिश केलं पिकअप न फेकून दिलं 6 धावे करता. यावेळी शॉट ऑफ लेंथ ही चुकीची गोलंदाजी आहे. आतापर्यंत पाहिजे नक्कीच गोलंदाज आपण पाहतोय अक्षय बॉलिंग मार्क वरती आलाय मात्र शोध शॉट ऑफ लेंथ करतोय स्लोअर थोडंसं गोलंदाजी आहे. स्विंग करण्याचा प्रयत्न चांगला आहे त्याच्यामध्ये स्विंगला थोडंसं मात्र स्वरूप मिळत नाही आहे कारण तुम्हाला कट करायचं आहे तर फिंगर मुवमेंट इज क्लिअर. तुम्हाला 3 बोटांवरती मात्र पहिल्यांदा बॉल फिरवावा लागेल त्यानंतर तुम्हाला क्रीजमध्ये येण्याकरता ऍक्शन झोन पर्यंत जावं लागेल. हे सर्व काही करावे लागेल गोलंदाजी मार्क वरती असताना.
यावेळी स्विंग केलाय परफेक्ट डिलिव्हरी, त्यालाच म्हणतात खऱ्या अर्थात स्विंग अँड मिस. अप्रतिम डिलिव्हरी, सुपर बॉल हाताला गेलाय. पहिले 2-3 शॉर्ट ऑफ लेन केले, मग त्यानंतर पाहू शकाल की अग्रेसिव्ह पद्धतीने बिग बॅटर आपण जर पाहिलं तर नक्कीच फलंदाजी असताना अमोलच्या बॅटमधनं आणि त्यानंतर याच्या बॅटमध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आणि टोटल धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 22 या धावसंख्येवरती. सबरी परफेक्ट डिलिव्हरी केला गेला, बॉल हाईट दिलीच नाहीये. दोन्ही बॉल इथे मात्र सुरक्षिततेला गेले. सुपर गोलंदाजी आहे, एक चांगलं क्रिकेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पिलन्स अगेन्स्ट पाहायला मिळतीये टीम तेपोली. विभागापासून दूर नसे तरी या स्पर्धेपासून दूर नाही आहेत आणि तमाम क्रिकेट रसिक या स्पर्धेला मात्र खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट होते. कुणीतरी आपल्या बाईकवरती आपल्या झाडाच्या सावलीखाली आपला आस्वाद घेत असताना कुणीतरी आपल्याला नक्की प्रेक्षणीय स्टँडमध्ये पाहतोय. थोडं म्हणतो ना, एक चांगलं क्रिकेट तुम्ही पाहतात त्यावेळी हलक्यात द्या ना, फक्त नाही तर खऱ्या तर मध्ये स्लाइसचा प्रयत्न, चेंडू मात्र तिकून चला अनसाइडला, जिथे एक सिंगल दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, 2 धाबा सहज कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धाब्याच्याच मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. त्यामुळे पाहतो नक्कीच फलकावरती 24 या धावसंख्येवरती, कारण 24 रन्स ऑन कार्ड. क्रिकेट विश्वावरती महत्वाचा आकडा आहे आणि प्रत्येक देशामध्ये 24 एप्रिल या दिवशी मध्ये क्रिकेट हा सेलिब्रेशन केलं जातं आणि लक्की मान पाहू शकाल चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. अट्रॅक्शन खूप चांगला आहे, बॅकवर्ड खूप चांगली पाहू शकता. खेळाडूचं स्थान आपण पाहत नाही, कारण परफेक्ट मात्र जाग्यावर उभं राहणं, प्रत्येक बॉल पाहणं, मग त्यानंतर प्रत्येक दिशेने त्याच्याबद्दल फलंदाजी, मैस्ता कव्हर असेल, वाईडिश लॉंग ऑफ असेल, मिड विकेट असेल, ऑनसाइड असेल, अशा पद्धती फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. टेम्परामेंट वाढली जाते, थोडंसं हीट जाणवते. नुकताच आपण म्हणावं की कुठेतरी मात्र थंडीचा हंगाम कंप्लीट झालं. ऑक्टोबर पासूनच ग्रामीण क्रिकेटला सुरुवात झाली, मग ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि नूतन वर्ष 2026चं आगमन झालं ना, ते दिमागदार दर्जेदार क्रिकेटनं. षटक क्रमांक या ठिकाणी मात्र नक्कीच 2 कंप्लीट झालंय आणि 2 स्पेल नंतर धावसंख्या फलकावरती आहे 26 या धावसंख्येवरती. आता 12 मध्ये बनवायच्या 14, 12 मध्ये 14 बनवायचे. त्याआधी आपण घेऊयात ब्रेक आणि देऊयात डिझेलला संधी. ऐकूयात संगीत. बॉल आणि या 14 धावांची गरज. प्रतिषटकापैकी 6ची सरासरी. 6 बॉल आणि 7 विन द मॅच. आई गावदेवी पिलंजे गोलंदाजी मार्कवरती स्पेल क्रमांक 3 मिस्टर निशांत. 12 मध्ये 14 बनवायच्या. लो स्कोरिंग मॅच. ते मोठा सो खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉल मध्ये परफेक्ट मध्ये त्या ठिकाणी कनेक्शन झालं नाहीये. एक सिंगल येते. सर्व पाहतो ज्या पद्धतीची स्पर्धा एक देखणे स्वरूप निसर्गाच्या वातावरणामध्ये ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुका आणि भिवंडी तालुक्याचे कवाडगाव परफेक्ट मात्र हवेच्या अपोजिट साईडला असलेले मैदान आणि आज गुण गौरवबिंद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलाय आणि खऱ्या अर्थानं पाहू शकाल नक्कीच की कुणाल लसने आणि टीम कंपनी या स्पर्धेला मध्ये खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये पोहोचायचं काम केलंय. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून आमच्या ऑपरेटिंग पाहतोय, आमच्या साईडला ते देखील जॉईंट आहेत. मार्श पाटील अप्रतिम पाहू शकाल ऑपरेटिंग केली जाते. प्रत्येक सेकंद, प्रत्येक मिनिटापर्यंत प्रत्येकानं पाहू शकाल स्कोर कार्डला लिहायचं काम. डिजिटल फिंगर म्हणून त्यांची ओळख आपण पाहतोय. यावेळी सरळ बॉल ऑन साइडला खेळलाय, बॉल हवेमध्ये आहे, सरळ इथे मात्र निघून जाईल. षटकार पॉवरफुल दर्जेदार एवन पद्धतीचं द ब्रँड ऑफ फिलंजे. 6 धाबा. डीजे खूप सारे सॉंग्स देखील आपण ऐकतोय आणि खऱ्या आता धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 33 या धावसंख्येवर. विचार करता फक्त 7 धाबीची गरज आहे. 10 बॉल आणि 7 धाबा. इथे बॅट्स एज सरळ मात्र विकेटचं बटन. बिग हिटर इज गॉन. मिस्टर यशला परतावा लागेल. आज बॅक टू द डगआउट. का बॉट इज
त्याला धावसंख्या टोटल स्थितीमध्ये 33 बनवायच्या अजूनही विजयाकरता देपुरी अगेन्स्ट पाहतो नक्कीच पिलंजे एकाच विभागापर्यंत स्पर्धेमध्ये बिलॉंग झालेत. एक चांगलं क्रिकेट तुम्ही सेन्सिटिव्ह पाहू शकाल. खऱ्या अर्थानं सकाळपासून शानदार सुरुवात मान्यवरांच्या शुभ हस्ते ग्रँड ओपनिंग पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा 2026 मध्ये कर्तृत्वाने केली की ओपनिंग इथे मात्र मोठा सोकेला चेंडू हवेमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मधनं बॉल पत्री तर पाहायला भेटतं निघून जाईल. 1 बाउन्स चौकार 4 धावा. फक्त 3 धावेची गरज विजयाकरता 8 बॉल आणि 3 धावा. याच ओव्हरमध्ये मॅच फिनिश होईल का पाहायला मिळेल का. टीम आई गवदी पिलन्स अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. बॉल क्रमांक या ठिकाणी पाहू शकाल की 5 8 मध्ये 3 बनवायचे आहेत. नुकताच झालेल्या स्पर्धेमध्ये अथेट 6 मध्ये 3 धावा झाल्या नाहीत आणि खऱ्या अर्थात पराभूत व्हावं लागलं. आज स्ट्रॉंग टीम आपण पाहू शकाल या स्पर्धेमध्ये आली होती. मीरा हैदरच्या अगेन्स्ट पाहिली होती टीम मात्र नक्कीच पाहू शकाल की नक्कीच अर्णाला एक चांगलं क्रिकेट नुकताच झाले स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. 6 मध्ये 3 धावा झाल्या तिथे डिफेंड केल्या गेल्या मीरा हैदरनं अर्णालाच्या विरोधात. ते वाईट बॉल. जेव्हा तुमच्या अकाउंटमध्ये पैसे कमी असतात तेव्हा तुम्ही नक्की प्रत्येक 1-1 रुपयाचा विचार केला होता. क्रिकेट देखील तसंच आहे. लो स्कोर मॅच तुम्हाला जिंकायचे तुम्ही मात्र 1 धाव एक्स्ट्रा घालवणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. एक खराब गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजी मान पडते असताना गोलंदाजीचं पण निशांतला पाहतोय. आता विजयाकरता फक्त 2 धावेची गरज आहे आणि समोर 8 बॉल आहेत. बॉल क्रमांक 5 स्पेल क्रमांक 3 पाहतोय. यावेळी चांगला सो खेळलाय परफेक्ट मध्ये पाहू शकाल. चेंडू पता स्टाकावला निघून चाललाय. आता मॅच खलास 1 बाउन्स चौकार 4 धावा. आता बस स्टॉपला ऐक गवदी पिलंजे थोडस बॅटला खेळले पाहू शकाल. कारण मित्रांनो आयुष्यामध्ये यश अपयश येत राहतं. नाण्याच्या 2 बाजू छापा का क्रिकेटच्या 2 बाजू विजय पराजय. यानंतर होणारी मॅच छत्री स्पोर्ट्स पिलंजे अगेन पाहू शकाल MN अलकिवली. त्या आधी पण जाऊयात. चला दोन्ही टीम्स आपण रिपोर्ट इथे